हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत घरच्या घरी क्रीमी चॉकलेटी चिकू आईस्क्रीम. त्यासाठी 1 कप मखाना, 1 कप खजूर, साधारणतः 10 ते 12 बिया काढलेले खजूर घेतले, अर्धा कप काजू हे गरम दुधामध्ये अर्ध्या तासासाठी भिजवत ठेवले. मिक्सरच्या भांड्यात हे भिजवलेले मखाने, खजूर आणि काजू घेऊन त्यातच 2 मिडियम साईजचे साल काढलेले, बिया काढलेले चिकू कापून घातले. त्यातच 2 चमचे कोको पावडर, 2 चमचे घरातील दुधाची साय. जर तुम्हाला क्रीमी टेक्स्चर अजून हवं असेल तर तुम्ही साईचं प्रमाण वाढवू शकता. त्यातच 2 चमचे मिल्क पावडर आणि थोडेसे दूध घालून हे ग्राइंड करून घेतले. हे मिश्रण आता एअरटाईट कंटेनरमध्ये ओतून त्यावर चोको चिप्स स्प्रिंकल करून ॲल्युमिनियम फॉईलने कव्हर करून लीड लावून हे फ्रीझरमध्ये 8 ते 9 तासासाठी सेट होण्यास ठेवून दिले. त्यानंतर चोकोबारसाठी मोल्डमध्ये चोको चिप्स स्प्रिंकल करून मिश्रण ओतून तेही 8 ते 9 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून दिले आहे. अशा प्रकारे आपली क्रीमी हेल्दी चॉकलेटी चिकू आईस्क्रीम तयार झाली. त्याचं क्रीमी टेक्स्चर पाहू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल सखीज कुकिंग डायरी. आणि चोकोबारसाठी चोकोबार मोल्ड थोडेसे पाण्यामध्ये डीप करून त्यामुळे चोकोबार सहज अलगद होतो मोल्डपासून. अशा प्रकारे आपले दोन्ही चोकोबार आणि आईस्क्रीम तयार झाले आहे.